विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो
भगवत प्रेमी ऐकणारे वंदनीय सद्भक्त सद्भक्त आणि टाळकरी वृंद समुदाय तसेच गायनाचार्य वादनाचार्य, आज या पावन क्षेत्राचा जर आपण विचार केला तर अत्यंत पावन हे तीर्थक्षेत्राचे स्थान आहे. परिसर अत्यंत पुनीत आणि पावन असा परिसर आहे. तरी महाराष्ट्र क्षेत्रभूमी एवढी पावन पवित्र आहे की ज्या भूमीचा गौरव आज संपूर्ण जगतामध्ये चालू आहे ते तुम्ही आम्ही राहत असलेली महाराष्ट्र क्षेत्रभूमी. शांत बसा, बोलू नका. क्रांतिकाराची, समाज सुधारकांची, शिक्षण महर्षींची, सहकार महर्षींची, तशी ही भूमी राष्ट्रीय महापुरुषांची आहे. तशी ती भूमी राष्ट्रीय संतांची आहे. आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे या भूमीचा आगळा वेगळा आदरार्थी परिचय जगाला करून देणारे ही पवित्र भूमी वारकरी संप्रदाय संत महंत साधू सद्गुरुजी तत्त्वज्ञ संन्यासी यांची भूमी. संत सम्राट मौली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकोबारांचा जन्म वास्तव्य पदस्पर्श या पवित्र परिसराला लाभला. ज्या संत महात्म्याने आपलं संपूर्ण जीवन वारकरी विचार संप्रदायाला समर्पित करून या संप्रदायाच्या आचार्य विचार संहिता स्वतःच्या जन्मामध्ये आचरून जो विखुरलेला समाज आहे, जो तळागाळामध्ये राहणारा जो समाज आहे, या सर्व समाज बांधवाने या संत महंत साधू सद्गुरूने नाम संकीर्तन भक्ती साधनेच्या द्वारा सर्वांना एकत्रित करून पारमार्थिक क्रांती घडून प्रत्येकाच्या मनाचं आध्यात्मिक परिवर्तन करून प्रत्येकाच्या मनामध्ये जाज्वल्य ईश्वर निष्ठा, वेद निष्ठा, समाज निष्ठा, राष्ट्रनिष्ठा, व्यावसायिक निष्ठा आणि जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे सर्व दैवी तत्व त्याचं प्रबोधन करून संत मानण्याचा, ज्ञान करून शक्तीचा संस्कार या सर्व संत महंत साधू सद्गुरूंनी तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचून एक समाज जागृतीतून, धर्म जागृतीतून राष्ट्र जागे करण्याचं असं अलौकिक कार्य ज्या संतांनी केलं, त्या संतांचा हा महाराष्ट्र आहे, हा मराठवाडा आहे, हा परिसर आहे. विठ्ठला विठ्ठला. मराठवाड्याला महाराष्ट्राला देशाला करून देणारे असे अलौकिक संत महंत साधू सद्गुरू यांचा जन्म वास्तव्य पदस्पर्श या परिसराला लाभलेला पवित्र ते कुळ पावन तो देश हरीचे दास जन्म हरीचे दास आहे. आणि अशा सर्व साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आज आपण सर्वच रुक्मिणी पांडुरंग त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली पवित्र भूमी आणि सगळ्यात महत्त्वाचं भगवान यज्ञ नारायणांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या पवित्र अशा दरबारामध्ये संतांच्या भगवत अधिष्ठानातून या दरबारामध्ये सामाजिक, धर्मातिक, राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक संत महंत साधू सद्गुरू या सर्वांची उपस्थिती, सर्वांचा सहभाग, सर्वांच्या आशीर्वादानं आणि थोर संत महात्मे, थोर आपले सर्वांचे सद्गुरू ज्यांनी आपलं संपूर्ण जीवनच भगवान यज्ञ नारायणाला समर्पित करून या भगवान यज्ञ नारायणांच्या आयोजन, संयोजन, नियोजन, मार्गदर्शनानं देशामध्ये अनेक भगवान यज्ञ नारायण यज्ञ केले, सोमयाग यज्ञ करून एक विश्व कल्याणाचं साधन म्हणजे ही यज्ञ संस्था आहे. असं विश्व कल्याणाला समर्पित केलेलं असं साधू जीवन जे जगले ते थोर संत आपल्या सर्वांचे सद्गुरू जगन्नाथ बाबा सेवकर आणि त्याच पद्धतीने अधिक आणि व्यापक प्रमाणामध्ये हे याज्ञिक कार्य अधिक वंशामध्ये अनेक ठिकाणी आयोजन, संयोजन, नियोजन आणि मार्गदर्शनानं हे आयोजन करून संपूर्ण जगाचं कल्याण साधण्याचं ज्यांचं कार्य आजही चालू आहे अशा आपल्याला सर्वांच्या समोर बसलेले यज्ञेश्वर बाबा यांच्या अथक परिश्रमातून संयोजन, नियोजन, मार्गदर्शन, आशीर्वादातून
हा घडत असलेला या ठिकाणी सोम या यज्ञ आणि सोम या यज्ञाबरोबर अखंड हरिनाम उत्सवाचं कीर्तन प्रवचनाचं नियोजन आयोजन आणि म्हणून या सर्व महात्म्यांच्या द्वारा घडत असलेला हा भव्य दिव्य हा आध्यात्मिक पारंपरिक जो कार्यक्रम आहे आणि म्हणून या सर्वांच्या उपस्थितीत घडत असलेला आणि महाराजांच्या आज्ञेनं या ठिकाणी होत असलेला सोमया यज्ञ आणि या सोमया यज्ञामध्ये या यज्ञ समितीनं मला केलेली ही आज्ञा आहे विठ्ठला उपाय सांगून शिकवण्याची वृत्ती माझ्या ठिकाणी एक कीर्तन किंवा प्रवचन करत नाही पण ज्या रंगनाथ बाबांनी वैश्विक कल्याणाचं जे यज्ञाच्या माध्यमातून कल्याण साधण्याचं जे उपक्रम आहे पारंपरिक कार्य आहे तेच व्यापक प्रमाणे विजेश्वर बाबांच्या माध्यमातून या ठिकाणी चालत आहे आणि आपल्याला सर्वांनाच ज्ञात आहे थोर संत सद्गुरू रंगनाथ बाबांचं आणि थोर संत मौली महाराजांचं असलेलं घनिष्ठ संबंध एकमेकांविषयी अत्यंत प्रेमाचे जिव्हाळ्याचे संबंध आणि म्हणून जेथे जेथे रंगनाथ बाबांचा यज्ञ चालायचा तिथे तिथे दादांची उपस्थिती असायची हार वनामध्ये घेऊन त्या संत महात्म्याच्या कृपाशीर्वादातून मला या सोमया यज्ञामध्ये सहभाग घेण्याची संधी प्राप्त होऊन या भगवान सोमया यज्ञांचा आणि आपल्या सर्वांच्या या परमार्थाच्या आशीर्वादाची प्राप्ती झाली त्याचे कारण या सर्व संत महात्म्याला आहे म्हणून आपल्याला आपल्या सौभाग्य या धर्ममंडपामध्ये बसण्याचं जे प्राप्त झालं आणि या धर्ममंडपामध्ये सर्वांना बसून सौभाग्य प्राप्त झालं भगवान सोमया यज्ञ नारायणचा हा परमार्थाचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देणारे यज्ञेश्वर बाबा यांचं हे पारमार्थिक कार्य वैश्विक ज्ञानाचं कार्य व्यापक प्रमाणामध्ये याच्याही पुढे जाऊन हा व्यापक परमार्थाचा आशीर्वाद या परिसरातील कुमारापासून वृद्धापर्यंत सर्वांना प्राप्त होत राहो आणि त्यांचं दीर्घ आयुष्य ते ऐश्वर्य प्राप्त होऊन हा भगवान यज्ञ नारायणाचा परमार्थाचा आशीर्वाद आपल्या जीवदशेचा बाजू भक्तिप्रेमाची सुखाच्या अनुभूती आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्राप्त करून देखील व्हावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि याच भगवान नारायणाच्या कृपाशीर्वादाला बाबांचं आयुष्य त्यांना दीर्घ आयुष्य ते ऐश्वर्य प्राप्त होऊन हे परमार्थाचं कार्य व्यापक प्रमाणामध्ये त्यांच्या संयोजन नियोजन मार्गदर्शनानं या ठिकाणी चालत राहू मी या ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी ठिकाणी उपस्थिती आहे तुमची ए दासचा दास करून ठेवा आशीर्वाद द्यावाची आशीर्वाद आशीर्वाद द्यावा ह्याची मदत म्हणून या यज्ञ नारायण भगवान यज्ञ नारायणचा आशीर्वाद घेण्यासाठी निमित्त उभा आहे कारण यज्ञ हे वैश्विक कल्याणाचे साधन आहे कारण यज्ञामध्ये आपण जी आहुती देतो ती आहुती देण्यामुळे सूर्यकिरणाला बलिष्ठता प्राप्त होत असते आणि सूर्यकिरण जर बलिष्ठ झाले तरी भरपूर पाऊस पडत असतो पर्यावरणाचा समतोल साधला जातो हे वैश्विक विश्व कल्याणाचे साधन म्हणजे यज्ञाकडे पाहिलेलं आहे यज्ञाकडे आपण पाहायला पाहिजे आणि म्हणून व्यक्तिगत दृष्ट्या असो सामाजिक दृष्ट्या असो राष्ट्रीय दृष्ट्या असो वैश्विक दृष्ट्या असो आध्यात्मिक दृष्ट्या असो पारमार्थिक दृष्ट्या असो भौतिक दृष्ट्या असो वैज्ञानिक दृष्ट्या असो सर्व कल्याणाचं साधन म्हणजे यज्ञ संस्था आहे आशीर्वादाबरोबर नाम संकीर्तनाचा आशीर्वादही आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो आहे म्हणून या सर्व पारमार्थिक साधनेमध्ये मला सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली उजळणारी भागी आता या न्यायाने
या ठिकाणी उपस्थित आहे. सांगवलं शिकवण्याची वृत्ती माझ्या ठिकाणी मी कीर्तन किंवा प्रवचन करत नाही. तेव्हा आपल्याला आवडेल म्हणण्यापेक्षा ज्या प्रकारे जिथपर्यंत मला सेवा अर्पण करता येईल तिथपर्यंत माझा प्रयत्न असेल. सर्वांच्या सेवेसाठी मी जो अभंग घेतलेला आहे तो जगद्गुरु तुकोबा यांच्या सुंदर प्रकरणातील अभंग आहे. अभंगाच्या प्रस्तावनेमध्ये मी विचार मांडत असतो. हे जगत जे जीवानं भरलेलं आहे त्या प्रत्येक जीवाचा प्रयत्न फक्त सुख मिळवण्यासाठी चालू आहे. सांगा व्यवहारामध्ये तुमचा आमचा कशासाठी प्रयत्न चालू आहे? आज तुमचा आमचा प्रत्येकाचा प्रयत्न केवळ आणि केवळ सुख मिळवण्यासाठी चालू आहे. आणि प्रत्येकाचा तुमचा आमचा प्रयत्न सुख मिळवण्यासाठी झाले असल्यामुळे आपण केलेली वैयक्तिक जीवनामधली भौतिक प्रगती असो, समाज जीवनातली भौतिक प्रगती असो किंवा अन्य देशाची भौतिक प्रगती असो हा त्याचा भाग आहे. आणि या सगळ्या भौतिक प्रगतीची आज समाजाला फार मोठी गरज आहे. झालेला विज्ञानाचा तंत्रज्ञानाचा बदल त्याचा पण स्वागत केलं पाहिजे. औद्योगिक क्षेत्रामध्ये होत असलेल्या बदल त्याचा पण स्वागत केलं पाहिजे. कारण या भौतिक प्रगतीची गरज आपल्याला सर्वांना आहे. कारण समाज जीवनावश्यक मूलभूत गोष्टी या भौतिक प्रगतीतून समाजाला मिळत असतात. अन्न असेल, वस्त्र असेल, निवारा असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या भौतिक प्रगतीतून समाजाला मिळतात. म्हणून आपण भौतिक प्रगतीचं स्वागत केलं पाहिजे. आणि हे स्वागत करत असताना झालेल्या जीवनामधला भौतिक बदल पचवायचा असेल, समाज उपयोगी आणायचा असेल तर तेवढीच गरज आज समाजाला संतांच्या विचाराच्या संस्काराची असावी. आपण भौतिक प्रगतीचं स्वागत केलं पाहिजे, तसं संत विचाराचं सुद्धा आपण स्वागत केलं पाहिजे. नव्हे दोन्हीच्या विचाराचा समन्वय घेऊन आपण व्यावहारिक जीवन जगलं पाहिजे. संतांचे संस्कार बाजूला जर ठेवले आणि भौतिक प्रगती जर आपण करत गेलो तर आपण भोगाकडे करशील जाऊ. एकदा का भोग संस्कृती समाजाला जर जडली तर त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. जसा आज जगाला भेडसावणारा प्रश्न निर्माण होऊ पाहत आहे या भोग संस्कृतीतून. आणि तो प्रश्न म्हणजे हे समाज जीवन व्यसनाधीन होऊ पाहत आहे. सामाजिक जीवन जर व्यसनाधीन जर झालं तर त्या समाजाचे विचार विकृत व्हायला वेळ लागणार नाही. आणि समाजाचे विचार विकृत होऊ लागले तर हा सर्व समाज पारमार्थिक सात्विक विचारापासून दूर जाण्याची फार मोठी भीती आहे. आणि समाज का पारमार्थिक सात्विक विचारापासून दूर जाऊ लागला तर त्यामध्ये व्यापक अनिहित आहे. आपलं स्वतःचं तर अनिहित आहेच, पण आपल्या कुटुंबाचं आहे, गावाचं आहे, परिसराचं आहे, देशाचं आहे, जगाचं आहे, नव्हे विश्वाचं अनिहित यामध्ये आर्थिक समृद्धीच्या भोग समृद्धीच्या युगामध्ये तुम्हाला सर्वांना हे विश्वाचं अनिहित जर टाळायचं असेल तर प्रत्येकानं साधू जीवनाकडे बघण्याची फार मोठी गरज आहे. साधूंचे आचार, विचार, संसार, व्यापार, उद्योग प्रत्येक कृतीचं स्मरण हृदयाचं परिवर्तन करते. हे सामर्थ्य संतांच्या स्मरणामध्ये आहे. ज्या संत महात्म्यांनी कष्टपूर्ण जीवन जगलं, तपश्चर्याचं जीवन जगलं आणि भारत देशाला भारतीय संस्कृतीचे विचार, या भारतीय संस्कृतीचे वारकरी संप्रदायाचे विचार, या भारतीय संस्कृतीचे तत्व, वारकरी संप्रदायाचे तत्व ज्या संतांनी प्रत्यक्ष स्वतःच्या जीवनामध्ये कष्टपूर्ण तपश्चर्याचं जीवन जगून अनुभव घेतला. आणि हा आलेला अनुभव तुम्हाला जगाला देणारा संत महात्मा आपल्या जीवनामध्ये यावा, भेटावा, नव्हे कळावा. अनुभव आले अंगात देवा जगा देतसे, तसं संत जीवन डोळ्यासमोर असणं आपल्या अत्यंत गरजेचं आहे. आज आपल्या भारत देशाला आदर प्राप्त झाला त्याचं कारण भारतानं केलेली अणुतंत्रज्ञान प्रगती, आर्थिक समृद्धी तर आहेच, पण या भारतीय संतांनी अनादी कालापासून आलेले भारतीय संस्कृतीचे विचार,
भारतीय संस्कृतीच्या धर्मग्रंथाचे विचार अनेक धर्मग्रंथ संस्कृतीमध्ये आहे. ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, रामायण धर्मग्रंथ आहे, भागवत धर्मग्रंथ आहे. या सर्व धर्मग्रंथाचे शांतीचे विचार जगाला दिले त्यामध्ये आहे. आणि म्हणून जग आपुलकीने आपल्या भारत देशाकडे बघत आहे. त्याचं कारण जग हे अतिरेक्याच्या विचाराच्या सावटाखाली येऊन पाहत आहे. आणि अतिरेकी विचार एवढा भयानक विचार आहे, त्याला तारणारा विश्वातला कोणता जर विचार असेल तर भारतीय संस्कृतीतल्या संतांचा ग्रंथातूनच तारू शकतो. मग जग या भारत देशाकडे आपुलकीने बघत यात नवल काय, जगानं भारतीय संस्कृतीचा गौरव केलाय. जगानं गौरव केलेला आहे संतांचा, जगानं गौरव केला धर्मग्रंथाचा, जगानं या भारतीय संस्कृतीचा गौरव केला आहे. त्याचं कारण याच्यामध्ये आहे, कुठल्याही धर्मपदाचा मनुष्य असो त्यानं धर्मग्रंथ रामायणाच्या विचाराप्रमाणे जर जीवन जगलं तर त्याचं परम कल्याण आहे. तिथे लिंगभेद, वंशभेद, जातीभेद, देशभेद असा कुठलाही भेद नाही. म्हणून भारतीय संस्कृती ही वैश्विक संस्कृती आहे. भारतीय धर्मग्रंथ हे वैश्विक धर्मग्रंथ आहेत. भारतीय संत हे वैश्विक संत आहेत. विचाराची गरज जगाला, आणि ज्या धर्मग्रंथाच्या विचाराची जगाला गरज आहे त्या धर्मग्रंथाचे विचार जगापर्यंत पोहोचण्याचं साधन प्रभावीपणे कोणतं जर असेल, प्रभावी साधन माध्यम जर कोणतं असेल तर भारतीय संस्कृतीतला सर्वश्रेष्ठ साजरा करत असलेला नामसंकीर्तन यज्ञ आहे. आणि म्हणून या नामसंकीर्तन यज्ञाची तुम्हाला नव्हे जगाला गरज आहे. जगाला ज्याची गरज आहे तो आपण सर्वांनी मिळून सर्वांच्या सहभागाने सर्वांच्या आशीर्वादाने साजरे करावे. आज आपल्या डोळ्यासमोर प्रत्येकानं आपल्या डोळ्यासमोर भारतीय संस्कृती ठेवावी. भारतीय संस्कृतीचा उत्सव आपण साजरा केला पाहिजे. भारतीय संस्कृतीमध्ये अनेक उत्सव आहेत. भारतीय संस्कृतीमध्ये यज्ञ यागादी क्रिया हे भारतीय संस्कृतीचा मूळ पाया ही आपल्या डोळ्यासमोर असावी. आणि भारतीय संस्कृती डोळ्यासमोर ठेवूनच आपला दैनंदिन व्यवहार असला पाहिजे की ज्या संस्कृतीनं तुम्हाला समाजामध्ये, जगामध्ये, विश्वामध्ये आदर दिला ती ही भारतीय संस्कृती म्हणजे मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव, अतिथी देव भव, आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आपले आई वडील, सद्गुरुदेव, धर्म, संत, गोमाता, देश असायला हवे. भगवान परमात्म्याने 84 लक्ष जीवसृष्टी निर्माण केली. तर 84 लक्ष जीवसृष्टी निर्माण करून सुद्धा देव समाधानी होत नाही. तो देव समाधानी कधी होता तर देखोनी मनुष्य देहाशी सुख झाले भगवंताची अधिकार ब्रह्मज्ञानास येणे देहीशी प्राप्त. जीवाला का मानवी देह मनुष्यने प्राप्त झाल्यानंतर भगवान परमात्मा समाधानी होता. तर कर्तृत्व शक्तीचा परिचय या मनुष्यमध्ये आणि मानवी देहामध्ये शक्तीचा परिचय या मानवी देहामध्ये असल्यामुळे या मानवी देहाच्या द्वारे भगवत साक्षात्कारापर्यंत जात आहे. तर नरकर्मी करतो नरका बन जाय नारायण. भगवत कृपेमुळे मिळालेला मानवी देह, मानवी देहाची इंद्रियाची क्रिया जीव दैनंदिन जीवनामध्ये आपण अशी ठेवली पाहिजे की ज्या क्रियेने आपण भगवत साक्षात्कारापर्यंत जाऊ. म्हणून पायानं तीर्थयात्रा करावी, हाताने टाळी वाजवावी, तोंडाने भगवत नाम चिंतन करावं, कानाने भगवत कथा ऐकावी. ह्याची देही घडे देवाचे वचन. अनेक हे ज्ञान कुठेच नाही. आणि या ज्ञानाची खऱ्या अर्थाने समाजाला तुम्हाला गरज आहे. या भौतिक जगाकडून अनेक गोष्टींची तुम्हाला प्राप्ती जरी होत असली, त्याची गरज जरी असली तरी समाजाला गरजेचे जे आज आहे ते आहे परमार्थ ज्ञानाचे. ज्याची गरज समाजाला आहे त्यासाठी समाजाचा प्रयत्न दिसत नाही. आणि गरजेच्या नसलेल्या वस्तू त्याच्यासाठी समाजाचा प्रयत्न दिसतो. सगळा वेडी ओढणे, सिगरेट ओढणे, मौसार करणे, तंबाखू खाणे, सप्तव्यसनाच्या आधी जाणे, चाडी चोडी, मौसार असं याची गरज समाजाला आहे का? याची समाजाला गरज नाही. पण समाज किती प्रयत्नशील आहे. आणि ज्या पारमार्थाच्या ज्ञानाची समाजाला गरज आहे त्याच्यासाठी कुणाचाही प्रयत्न नाही.
व्यवहारामध्ये जगतोच तुम्ही आम्ही दोन गोष्टीसाठी, धनासाठी, मानासाठी. विठ्ठला विठाला 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 महाराजमध्ये धन जर नाही कमवलं तर आम्हाला काय व्यवहार करता येणार का, काय करता येणार आहे? भौतिक जीवनामध्ये सर्वात महत्वाची जी वस्तू जी आहे सामाजिक जीवनामधले ते आहे धन. धन जर नसेल तर आपल्याला संसारातले कार्यक्रम सोडा, व्यावहारिक कार्यक्रम सोडा, असे पारमार्थिक कार्यक्रम सुद्धा करता येणार नाही. म्हणून धन ही समाजाची जीवनाची गरज आहे, आवश्यक आहे. म्हणून संत धन करू नका, शास्त्र धन करू नका असं कधीही म्हणत नाही. पुन्हा जगगुरु तुकोबारी तेव्हा संतांनी शास्त्राने धन करू नका असं कधी म्हटलेलं नाही. कोणी जगद्गुरु तुकोबारी तुम्हाला धन जोडायचं सांगतात, पण ते धन जोडावं कसं, जोडलेल्या धनाचा समाज उपयोग कसा आणावा याचं उत्तर आताच महाराजांनी ते प्रमाण दिलं. जोडून या धन उत्तम विवाह विचार विचार करे उत्तमाची गती तो एक पाविल उत्तम भोगील जीव खाली. व्यावहारिक जीवनामध्ये नीतीला धरून धन कमवलं, धर्माला धरून धन कमवलं, किंवा आहे तर धनाचा समाज उपयोग केला, आहे तो धन परमार्थामध्ये खर्च केला, तर हे धन सुद्धा समाजाला भगवत आनंद प्राप्त करून देणारं ठरतं. पण अनितीनं धन कमावलं, अधर्मानं धन कमावलं, किंवा आहे त्या धनाचा समाजाने दुरुपयोग केला, हे धन समाजाने तुम्ही आम्ही सप्त व्यसनामध्ये घालवत जर बसलो तर हे धन समाजाला अधोगतीला सुद्धा घेऊन जाणार ठरतं. कारण हे व्यावहारिक धन आहे, कधी नाश पावून काही सांगता येत नाही. आणि माणसाचा तर एवढा प्रयत्न या व्यावहारिक धनाच्या प्राप्तीसाठी चाललेला आहे, दिवसाचा रात्र रात्रीचा दिवस करून आपण हे धन मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. विठ्ठला 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 मरणेच येता जाते कवडीची प्राप्ती न भेटे प्राणांत कष्ट द्रव्य जोडी. एवढे कष्ट या व्यावहारिक धनाच्या प्राप्तीसाठी तुमचे आमचे चाललेले आहे. बरं, धन मिळवताना सहजासहजी सुखासुखी धन मिळत नाही. धन मिळवतानाही आपल्याला फार परिश्रम करावा लागतो. एवढे परिश्रम करून कसं बसं धन जर मिळवलं तर ते ठेवायचं कुठं याची चिंता. कारण 10 गोष्टी शास्त्रानं चंचल सांगितलेल्या आहेत, त्यामध्ये धनाचा क्रमांक लागतो. कारण या धनाची वाटणी होणारं धन आहे, चोर घेऊन जाणारं धन आहे,
धन हे सतत जागा बदलतं म्हणतात. वृक्षाच्या सावलीप्रमाणे धन असतं. लक्ष्मी जागा बदलते, कारण या धनाच्या पाठीमागे 15 अनर्थ गोष्टी येतात. काम आहे, क्रोध आहे, स्त्री आहे, जुगार आहे, सत्ता, व्यसन याच्या पाठीमागे असल्यामुळे हे व्यावहारिक धन कधी नाश पावल काही सांगता येत नाही. हे नाश पावणारं धन आहे. म्हणून नाश न पावणारं धन जर कोणतं असेल तर तो आहे परमार्थ. जोडे देवाचे चरण भावे जतन हे उपाय लाभाचे. जोडले ते आता देवाचे चरण अविनाशी धन परमार्थ. जे धन आपल्या बरोबर येणार आहे, ज्या धनाची वाटणी होत नाही, जे धन चोरल्या जात नाही, जे धन आपल्या बरोबर सतत राहणार आहे, नाश न पावणारं धन जर कोणतं असेल तर ते परमार्थाचं महाधन आहे. आणि हे परमार्थाचं महाधन या जगातल्या प्रत्येक मानवी जीवाला प्राप्त करण्याचा भगवत कृपेमुळे समान अधिकार प्राप्त झालेला आहे. सगळ्याच येथे आणि म्हणूनच मनुष्यवनीचं विशेषत्व हे, कारण इतर योनीला हा अधिकार नाही. सांगा, पशु पक्षी योनी डोळ्यासमोर आपल्या लक्षात घ्या. पशु पक्षी योनीला ही पापाचा भोग भोगणारी योनी आहे. ते भोग भोगूनच त्यांना संपवावे लागतात. तर कर्तृत्व शक्तीचा परिचय पशु पक्षी योनीमध्ये नाही. पशु पक्षी योनीला मुक्त होण्याचा अधिकार आहे, पण देहाचं ज्ञान नाही, म्हणून त्याचा उपयोग होत नाही. सांगा, स्वर्गादी योनीचं डोक्यात आपल्या लक्षात घ्या. स्वर्गादी योनी हे पुण्याचा भोग भोगणारी योनी, ते भोग भोगूनच पुण्याचे संपवावे लागतात. कर्तृत्व शक्तीचा परिचय त्यांच्या ठिकाणी सुद्धा नाही. म्हणून स्वर्गादी योनीला देहाचं ज्ञान जरी असलं तर मुक्त होण्याचा अधिकार नाही. पण मनुष्यवनीचा जर विचार केला तर या मनुष्यवनीला या देहाचं ज्ञानही आहे आणि मुक्त होण्याचा अधिकारी आहे. मानवी जीवाला दोन्ही गोष्टीची प्राप्ती होऊन सुद्धा जगामध्ये असा एकही मनुष्य सुखी दिसत नाही, सगळं दुःखीच दिसतोय. समाजाला दुःख का होतं? मानवी जीवाला दुःख समाजामध्ये का होतं? कारण समाजामध्ये जगामध्ये विषमता आहे. विषमतेमुळे दुःख होतं. सगळीकडे विषमता आहे. सगळ्या जगतामध्ये विषमता आहे. दोन प्रकारचे जग आहेत. जेवढं डोळ्याने दिसतं त्याला आपण दृश्यते जगत म्हणतो, आणि दुसरं सुरयते जगत आहे. अध्यात्म क्षेत्रामध्ये अनेक लोकांतर सांगितलेले आहे. जसं सुक्तातर तलातर हे सप्त पाताळ सांगितले, जनरल लोक, मोहन लोक, सूर्य लोक, सत्य लोक हे ऊर्ध्व लोक सांगितले. जग कितीही प्रकारचा असो, जीवाला मात्र विषमता आणि विषमतेमुळे जीवाला दुःखाचा अनुभव आहे. तीन गुणामध्ये आहे. सत्वगुण, रजगुण, तमगुण. या तीन गुणातून कर्म करतो, कर्मातून पाप पुण्य, पाप पुण्याच्या प्रक्रियेतून सुख दुःखाच्या प्रक्रिया प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतात. मानवी जीव दुःखी आहे. म्हणून या तीन गुणाची एवढी शक्ती आहे. या तीन गुणामुळे मानवी जीवाचे वर्ग केले. मानवी जीवाच्या ठिकाणी विषमता आहे. अनेक वर्ग या तीन गुणामुळे मानवी जीवनाचे झालेले आहेत. पामर लोकांचा वर्ग आहे. शास्त्र विरोधी विचारणारा हा वर्ग आहे. विषय लोकांचा वर्ग आहे, त्याला संसार लोकांचा वर्ग म्हणतो. ते पाप करतो, पुण्य करतो. पामर फक्त पापच करतात. तिसरा आहे जिज्ञास लोकांचा वर्ग, ते फक्त पुण्य करतात. आणि चौथा आहे मुक्त लोकांचा वर्ग, ते पाप पुण्याच्या पलीकडे गेलेला वर्ग असतो. मानवी जीवाच्या ठिकाणी अनेक वर्ग, अनेक विषमता आलेली आहे. या गुणामुळे तुमच्या आमच्या ठिकाणी विषमता येत नवल काय? अहो, या गुणामुळे प्रत्यक्ष भगवान परमात्म्याच्या ठिकाणी सुद्धा विषमता आलेली आहे. भक्तारा कृपाया पाजी,
भक्ता राखे पायापाशी दुर्जनाचे सहर ही विषमता देवाजवळ सुद्धा आहे. पण सगळीकडे विषमतेचा अनुभव तुम्हाला आहे, जीवाला आहे. म्हणून अशा विषमतेच्या जगतामध्ये सुद्धा तुम्हाला समतेचा अनुभव पाहायचा असेल, समतेचं जीवन पाहायचं असेल, तर अशा समतेला प्राप्त झालेल्या जगतामध्ये एक जीवन आहे आणि ते जीवन म्हणजे संत जीवन आहे. संत आणि समता याचं समीकरण आहे. संताकडे कुठलीही विषमता असत नाही. दया करण्याचे पुत्राशी तेच दासा आणि दासी ही समानता संताकडे. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी उद्धरी ही समानता संताकडे. व्यवहारामध्ये आपल्याला अनेक उदाहरणं समतेचे देत आहेत. सूर्यप्रकाशाच्या ठिकाणची जी समानता आहे, सूर्यप्रकाशाचं कार्य फक्त प्रकाश देणं. सज्जन आला प्रकाश देतो, चोर आला तरी प्रकाश देतो, भेदभावच नाही. वृक्षाच्या सावलीच्या ठिकाणची जी समानता आहे, वृक्षाचं कार्य फक्त सावली देणं. चोर जरी आला तरी सावली देतो आणि ज्यानं झाड लावलं त्याला सावली देतो, ज्याने झाड तोडलं त्याला पण सावली देतो, भेदभाव नाही. पाण्याच्या ठिकाणची जी समानता आहे, कोणी या कार्य पाण्याचं कार्य तहान भागवणं. पशु पक्षी आला तरी तहान भागवतो, मनुष्य प्राणी गेला तरी तहान भागवतो, भेदभाव नाही. असं भेदभाव विरहित जगतामध्ये झालेले जे जीवन आहे ते आहे संत जीवन. आणि अशा समानतेला प्राप्त झालेल्या संतांची संगती, सहवास, समागम घडावा अशी महाराज अभंगाच्या प्रथम चरणात संत समा अभंगाच्या प्रथम चरणातून अपेक्षा व्यक्त करतात. भगवत संगतीची अपेक्षा करत नाही, जगद्गुरु तुकोबार आहे. संतांच्या सत्संगाची अपेक्षा करतात. काय महात्म्य आहे संतांच्या सत्संगाचं? मानवी जीव आणि संघ याचा अनादिकालापासून अतूट नातं चालत आलेलं आहे. जीवाला संगतीशिवाय जगता येत नाही, हा व्यवहारातला तुमचा आमचा सर्वांचा अनुभव आहे. एखाद्या माणसाला म्हटलं समाज सोडून तुम्ही जगा,
तर ते अशक्य आहे. मनुष्य प्राणी संगती प्रधान प्राणी आहे. म्हणून संगतीशिवाय तुम्ही आम्हाला व्यवहारिक जीवनामध्ये जगताच येत नाही. म्हणून संगतीचं जीवाचं एवढं अतूट नातं आहे की आपला जन्मच संगतीतून होतो. ज्यावेळेस जीव जन्मतो त्यावेळेस आई वडिलाची संगती, वाढत गेल्यानंतर आपल्या नातेवाईकाची संगती, शाळेत गेला गुरुजनांची संगती, मित्रपरिवाराची संगती, लग्न झालं पत्नीची संगती, नोकरी लागली नोकरीच्या निमित्तानं अन्य ठिकाणी जावं जरी लागलं तर ज्या ज्या ठिकाणी तो जातो त्या त्या ठिकाणचा संग आपोआप होत असतो. म्हणून संगतीचा एवढा परिणाम आहे, ज्याची संगती आपण करू ते संगतीचे गुण आपल्याकडे येत असतात. आपण मृदंगाचार्याची संगती केली तर मृदंग शिकायला लागतो, गायनाची संगती गायनाचार्याची संगती केली तर आपण संगीत अलंकार होतो, कीर्तनकाराच्या संगतीमध्ये कीर्तनकार होतो, भगवत भजनाच्या कथेच्या माध्यमातून आपण सत्संग केला तर आपण कथाकार होतो. म्हणून ज्याची आपण संगती करू त्याचे गुण आपल्याकडे येत असतात. दुष्ट लोकांची संगती केली दुष्ट विचार तयार होतात, विषय लोकांची संगती केली तर प्रत्यक्ष विषयाचा अनुभव आपल्याला येतो. म्हणून ज्याच्या संगतीमध्ये जातो त्याचे गुण आपल्याकडे येत असतात आणि आलेले गुण आपल्या आचारातून विचारातून उच्चारातून जगावर परिणाम करतात. म्हणून संगतीचं व्यवहार जीवनामध्ये खूप महत्व आहे. म्हणून आपले आई वडील लहान मुलांना बाहेर जात असताना घराच्या बाहेर पडत असताना म्हणतात, बाबा रे चांगल्याची संगती कर. कारण मराठीमध्ये म्हण आहे, डोळे शेजारी बांधला पवला वान नाही. पण व्यवहारामध्ये जर एवढं संगतीला महत्व आहे तर परमार्थ हा संगतीचा आहे. म्हणून संत वाङ्मयामध्ये आपल्याला अनेक प्रमाणात देता येतील संगतीचे. हिरा जो असतो, हिरा ऐरणीवर ठेवला वरून घणांवर जर त्या हिऱ्याला मारलं तर घनाच्या मारानं हिरा फुटत नाही. एक तर ऐरणीमध्ये घुसतो किंवा घनामध्ये तरी घुसतो पण फुटत नाही. पण त्या हिऱ्याला ढेकणाचा संग जर लाभला तर प्रत्यक्ष भंग पावतो. समाजाचं चरित्र हे संगतीवर अवलंबून आहे. संघाचं महिमा तेजावे अभिमान संत कवी. म्हणून आपण आत्माची संगती टाळावी आणि संताची संगती करावी. संतांची संगतीचं महत्व सांगत असताना संतांच्या शारीरिक संघाचं महत्व आहे, पण परमार्थ म्हणतो संतांच्या मानसिक संघासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. आणि संतांचा मानसिक संघ प्राप्त करायचा जर असेल तर संतांच्या शारीरिक संघाशिवाय तो प्राप्त होत नाही. कारण मनाने इंद्रियाच्या माध्यमाच्या द्वारे जे विषय भोगलेले असतात विषयाचं चिंतन जोपर्यंत मनामध्ये आहे तर विकाररहित होण्याची अवस्था होत नाही. आणि विकाररहित तुका म्हणे नाही निरसेला देह तोवर योगे संसारिक देहत्रयाचा निराश होण्यास अशी अवस्था प्राप्त होत नाही. आणि देहत्रयाचा निराश झालेली परमार्थातली सर्वश्रेष्ठ अवस्थेला प्राप्त झालेली जगतामध्ये फक्त दोन व्यक्ती आहेत, एक देव आणि दुसरा भगवान परमात्मा आहे आणि दुसरा भगवत भक्त आहे. भक्त ऐसे जाना जय देई उदास गेले आशा पास उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार काहीच संसार तुम्हाला नाही. देव आणि संत या अवस्थेला प्राप्त झाल्यामुळे देव आणि संत आपल्याला विलग करता येत नाही. देव आणि संत हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. म्हणून प्रमाण आहे देवते संत निमित्त त्या प्रतिमावती. म्हणून जगामध्ये अनेक संघ सांगितले तर ज्या संत महात्म्यांना प्रत्यक्ष भगवान परमात्माचा संघ लाभला तो संत संघ सर्वश्रेष्ठ आहे. संतांचे जगातल्या प्रत्येक मानवी जीवाला गरज आहे. संतांचा संघ मानवी जीवाला प्राप्त नाही झाला तर मानवी जीवाची अवस्था म्हणजे पाण्यातून मासा जर बाहेर काढला तशी गत आहे. संतांच्या सत्संगाशिवाय मानवी जीवाची अवस्था आहे. मग प्रत्येकानं संतांचा सत्संग गेला पाहिजे. महाराज संतांचा सत्संग करायचा पण लाभ काय? जगद्गुरु तुकोबा एका ठिकाणी लाभ सांगतात. Bye.
गंगेमध्ये स्नान केलं तर पाप निर्मुक्त होतो. गंगेचा महिमा आहे. एक मनुष्याला गंगेमध्ये स्नान केलं, वाटेने जाऊ लागला, वाटेमध्ये पैसे दिसले, पैसे उचलले, टाकले कशामध्ये. जोपर्यंत वासना शिल्लक आहे तोपर्यंत वरचेवर पाप घडत राहणार आहे. पाप करायला लावणारी वासना जर नाहीशी करायची असेल, मनसंकल्पाची जाती तीर्थाचे निमापे, ती तीर्थाच्या गंगेत स्नान नाहीच होत नाही. त्यासाठी संतांचा सत्संगच गरजेचा आहे. म्हणून गंगेपेक्षा संतांच्या सत्संगाचा महिमा अधिक अंशामध्ये. एकदा गंगा माता ब्रह्मदेवाकडे गेली, सांगितलं, ब्रह्मदेवा, सर्व जीव माझ्यामध्ये स्नान करतात, पाप निर्मुक्त होण्याचा उपाय सांगा. ब्रह्मदेव म्हणले, काळजी करण्याचं कारण नाही. या जगामध्ये जोपर्यंत साधू पुरुष आहेत, त्या साधूंच्या अर्ध्या क्षणाची जरी संगती प्राप्त जरी झाली, एक घडी आधी मी तुम्हाला तुलसी संगती साधू की कोटे कोटी अपराध, संतांच्या केवळ अर्ध्या क्षणाच्या संगती अर्धा क्षण घडता संताची सत्संगाची अपेक्षित असतात. तीर्थे त्यांची करता इच्छा नित्य काळ व्हावया निरळ अपनाश. म्हणून संतांच्या संघाचा महिमा अधिक अंशामध्ये आहे. ठीक आहे महाराज, ताप जाण्यासाठी संतांच्या संगतीची काय गरज आहे? पौर्णिमेचा चंद्रोदय झाला, या स्थूल देहाला शीतलता प्राप्त होते. मग या शीतलता प्राप्त होतेच तर मग संतांच्या संगतीची गरज काय? कारण स्थूल देहाची शीतलता जरी प्राप्त नाहीशी जरी झालेली असली, पण जीवाच्या ठिकाणी जे 3 ताप लागले, आध्यात्मिक, अधिदैविक, अधिभौतिक, हे 3 ताप जाण्यासाठी त्या चंद्रोदयाने नाहीशी होत नाहीत हे 3 ताप. कारण जो स्वतः दुःखी असतो तो दुसऱ्याचं दुःख हरण करू शकत नाही. चंद्र देवता क्षयरोगग्रस्त, जी लोकीचा चंद्र क्षयरोगी, म्हणून त्यासाठी संतांच्या संगतीची गरज आहे. त्रिविध तापाची झाली वळण देखील चरणा संतांच्या संगतीची गरज काय? आपल्याला सर्वांना कथा माहित आहे कल्पतरूची. कल्पतरूचा असा महिमा आहे, शुभ विचार असो अशुभ विचार असो, कल्पतरूच्या वृक्षाखाली मनामध्ये हे विचार आले की ते फलद्रूप होता, त्याचा महिमा. एक मनुष्य, उन्हाळ्याचे दिवस आहेत,
दिवसाचे 12-1चा टाइम आहे. पाय पोळत आहेत, तहान लागलेली, भूक लागलेली आहे. माळरानावर प्रवास करता करता कर्मधर्म संयोगाने वाटेच्या कडेला कल्पतरूचा वृक्ष होता. गडद सावलीचे झाड होतं. त्याला माहित नव्हतं कल्पतरूचा वृक्ष. त्याला आनंद झाला. मला किती ऊन आहे, किती भूक लागली, किती तहान लागली, सगळे घाम येत आहेत, थोडासा आराम करू. गडद सावलीचे झाड दिसते म्हणून तो प्रवासी त्या झाडाच्या खाली सावलीला जाऊन बसला. आता ते झाड होतं कल्पतरूचं आणि मनामध्ये विचार आला, पाण्यात तहान लागलेली खूप. थोडासा विचार आला, पाणी जर मिळालं तर किती बरं होईल. आता झाडच होतं कल्पतरूचं. मनामध्ये विचार यायला अवकाश की तांब्यासमोर पाण्याचं. पाणी भरपूर पिला, भूक लागलेली होती. मनामध्ये विचार आला, जेवण मिळालं तर. आता झाडच होतं कल्पतरूचं. मनामध्ये विचारायला अवकाश असतो. पंचपक्वानाचं ताट, भरपूर जेवण केलं आणि भरपूर जेवण केल्यानंतर काय लागते, कीर्तनामध्ये जशी डुकली लागते तशी डुकली लागते. इथे लागलेली नाही आणखी, कारण एक कीर्तन लवकर आहे. 9 ते 12 कीर्तनाच्या वेळेला झोप येते, तशी झोप लागायला लागली त्याला. आणि झोप लागायला लागली ते होतं माळरानाचं ते एक दगड विटा सगळं ते होतं, माती होते, दगड होते. झोपायचं कसं मनामध्ये विचाराला. जेवण भरपूर झालेले आणि गादी वगैरे जर सोय झाली तर किती बरं होईल. मनामध्ये सहज विचार आला. आता झाड होतं कल्पतरूचं, गादी कोट तयार आणि गादीवर झोपण्यासाठी पडल्या मनामध्ये विनाकारण विचार करू लागला. मराठीमध्ये एक मन आहे, रिकाम मन सैतानाचा काय. पण मनामध्ये विनाकारण विचार करू लागला, अरे मला माळरान हे आहे, आपण म्हणेल ती गोष्टी ते हसत होते. कदाचित या माळरान भूत तर नसेल. मनामध्ये आणला 11 भूत पुढे पाहिलं आणि भूताला बघितल्याबरोबर मला खाऊन टाकणार नाही, खाऊनही टाकलं. जीवाला दयनीय अवस्था प्राप्त होते आणि हा जीव जर संतांच्या सत्संगामध्ये जर आला तर त्या जीवाला संत स्वतःची प्राप्ती करून देतात. म्हणून वारकरी संप्रदाय तुम्ही यादी बघा, जे गुरु सद्गुरूकडे गेले ते सद्गुरू अवस्थेला प्राप्त झालेले आहेत. ज्ञानदेव म्हणे तरलो आता धरलो गुरुकृपे. जगद्गुरु तुकोबारायांनी नळोबाच्या मस्तकावर हात ठेवला, निळोबाची समत्व अवस्था प्राप्त झाली. रामकृष्ण महाराजांनी स्वामी विवेकानंदाच्या भूमध्याच्या ठिकाणी पाहिलं, शक्तिपथाच्या प्रयोगानं स्वामी विवेकानंदाची संतत्व अवस्था प्राप्त झाली. संतांच्या सत्संगाचा महिमा अधिक अंशामध्ये असल्यामुळे सगळ्यांना संतांच्या सत्संगाची फार मोठी गरज आहे. अहो संत आहेत म्हणूनच हे भगवत भजन आहे, भगवत कथा आहे. भगवत कथा आहे म्हणूनच आपल्या चित्ताच्या ठिकाणचा मोहाचा नाश आहे आणि मोहाच्या नाशातून भगवत अवस्था प्राप्त होते. आणि या सगळ्या प्रक्रिया संताशिवाय होत नसल्यामुळे एकनाथ महाराज एका ठिकाणी संतावीन प्राप्ती काही, संत प्राप्त होणं एवढी सोपी गोष्ट नाही. बहु अवघड असे संत भेटी तरी जगजेटी करून. जगातल्या न होणाऱ्या गोष्टी होतील पण संत प्राप्त होत नाही. चंद्रमृत सुख सेल असता जात रवींद्र भाई हेळा सागर कवेल परिका साधूची भेटी न होईल. तपे व्रते गोविंद पै भेटे पण साधून भेटे भाग्यावे. एखादी साधना तंतोतंत जर केली तर देव प्राप्ती होऊ शकते पण संत प्राप्त होत नाही. भाग्याशिवाय संताची प्राप्ती नाही. भाग्याचा उदय तेही जोडी
संकट आणि भाग्याचा उदय कधी होतो? या जन्मांची नव्हे अनंत जन्मांची पुण्य एकत्रित यावी लागते, तदनंतर भाग्याचा उदय होतो असतो. म्हणजे कामता दृष्टी अनंत पुण्य कोट्यानं कोटी रोकड्या लाभती पाठोपाठी तळ होय भेटी हरिप्रियांची. एवढी दुर्मिळ संत प्राप्ती असल्यामुळे जगद्रूप वगैरे अपेक्षित असतात. देव वशेचे ते त्याची घरावी. महाराज याच्या पुढे सांगतात, सेवीन उचिष्ट लोळ यंगणे वैष्णवाची नाणी होईल किडा. महाराज म्हणतात, मला वैष्णवाच्या नाणीतला किडा जरी व्हावं लागलं तरी माझी तयारी आहे, पण मला संतांचा सत्संग हवा आहे. एवढी हीन भूमिका का घेतात महाराज? महाराजांना माहिती हिनाची संगती जीवाची अधोगती, म्हणून व्यवहारामध्ये प्रत्येकाने मोठ्याची संगती करावी. विठ्ठला महाभारतामध्ये व्याख्या आलेली आहे, धावत्या वेगामध्ये सांगतो. जो ज्यांच्या आश्रयाला आलेला आहे, जो दुसऱ्यांना डावलत नाही त्याला मोठं म्हणावा. ज्यावेळेला सर्व यादव कुळाचा संहार झाला, धर्मराजा युधिष्ठिर शिलकमुळे त्यांच्या भावानं स्वर्गाची प्राप्ती झाली आणि धर्मराजा युधिष्ठिरानं पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी ज्या क्षणाला हस्तिनापूर सोडलं, पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी धर्मराजा युधिष्ठिरानं, त्या क्षणापासून त्यांच्या बरोबर एक पुत्र आला. बद्री केदार प्रदेशामध्ये स्वर्गाचं दार आलं. स्वर्गाचं दार आल्यानंतर इंद्र भगवान धर्मराजा युधिष्ठिराच्या स्वागतासाठी विमान घेऊन आले आणि धर्मराजा युधिष्ठिरला इंद्र भगवान म्हणतात, आपल्या पुण्याच्या सामर्थ्याने तुमचा स्वर्गावर अधिकार आहे, मी तुमचं स्वागत करण्यासाठी विमान घेऊन आलेलो आहे, विमानामध्ये आपण बसा. हे इंद्र भगवंताचे शब्दप्रयोग धर्मराजा युधिष्ठिराने ऐकल्याबरोबर धर्मराजा युधिष्ठिराने पाठीमागे वळून बघितलं. पाठीमागे वळून बघितल्यानंतर ज्या क्षणापासून पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी हस्तिनापूर सोडलं, त्या क्षणापासून हे पुत्र माझ्याबरोबर आहे. या पुत्र्याचा विचार करू शकत नाही. इंद्र भगवंता प्रथम विमानामध्ये पुत्र्याला बसव. इंद्र भगवंत म्हटले, स्वर्गाची प्राप्ती पुण्याच्या सामर्थ्याने होते, पुत्र अधम प्राणी. हे शब्द इंद्राचे धर्मराजा युधिष्ठिर ऐकल्याबरोबर धर्मराजा युधिष्ठिर इंद्र भगवंताला म्हणतात, स्वर्गाची प्राप्ती पुण्याच्या सामर्थ्याने जर होते, माझे अर्धे पुण्य एक मी पुत्र्याला अर्पण करतो. विठ्ठला जो ज्यांच्या आश्रयाला, जो दुसऱ्यांना डावलत नाही त्याला मोठं म्हणावं. म्हणून जगामध्ये एखाद्या माणसाला प्राप्त झालेला मोठेपणा हा खरा मोठेपणा नसतो. संतांनी मोठेपणा जो वर्णन केला तो खरा मोठेपणा असतो. पण संतांचं जे मोठेपण आहे ते निरपेक्ष मोठेपण आहे. मोठेपणाचे दोन प्रकार आहेत, सापेक्ष मोठेपण, निरपेक्ष मोठेपण. सापेक्ष मोठेपण कुणाला म्हणावं? घरामध्ये 3 भाऊ आहे आणि आपण सहज विचारावं 2 नंबरच्या भावाला की घरामध्ये तुम्ही मोठे आहात का? 2 नंबरचा भाऊ म्हणतो मी मोठा आहे, पण 3 नंबरच्या भावापेक्षा मी मोठा आहे, पण 1 नंबरच्या भावापेक्षा मी छोटा आहे. याला काय म्हणतात? सापेक्ष मोठेपण. 1 नंबरच्या भावाला विचारलं तुम्ही घरामध्ये मोठे आहात का? तो म्हणतो हो. आपण विचारलं कुणापेक्षा मोठे आहात? तो म्हणतो कुणापेक्षा काय, मीच मोठा आहे. याला निरपेक्ष मोठेपण म्हणतात. जगातलं संतांचं मोठेपण हे निरपेक्ष मोठेपण आहे आणि हे सर्व संतांना मान्य असल्यामुळेच काय त्यांचा महिमा वारंवार हरिभक्त थोर या भूमंडळामध्ये कलियुगामध्ये हरिभक्त थोर आहेत. म्हणून जे थोर असतात ते मोठे असतात, मोठे असतात ते थोर असतात. थोर हे साधू असतात. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. मोठे थोर संत आहेत आणि जे ज्यांच्या आश्रयाला, जे दुसऱ्यांना डावलत नाहीत त्यांना मोठं म्हणावं. आणि म्हणून हे जगद्गुरु तुकोबारायांना ज्ञात होतं. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या जन्मामध्ये अन्य जन्मामध्ये नवे नवे मला कुत्र्याचा जरी जन्म मिळाला व्हावे त्याच्याद्वारे श्वाने. कुत्र्याचा जरी जन्म मिळाला तरी मला अशा समानतेला प्राप्त झालेल्या संतांची संगती सहवास समागम घडावा अशी महाराज अभंगाच्या प्रथम चरणातून अपेक्षा व्यक्त करतात. संत समागम एखादे परी व्हावे त्याचे द्वारे श्वाने विठोबार Oh,
हे आहे उत्सवातलं कीर्तन आणि उत्सवातल्या कीर्तनाची वेळ संपलेली आहे आणि म्हणून मी जास्त वेळ घेणार नाही. एक 5 मिनिटांमध्ये माझी धावत्या वर्गामध्ये उच्चार करून मी सेवा समाप्त करणार आहे. विठ्ठला जगद्गुरु तुकोबारायांना भगवान परमात्म्याचा संग मागायचा होता, पण जगद्गुरु तुकोबारायांना हे माहित होतं की जो लाभ करोडोक्यातही प्राप्त होत नाही आणि तो लाभ संतांच्या सत्संगातूनच लाभ होतो आणि तो लाभ म्हणजे भगवंताच्या नाम चिंतनाचा लाभ. तेथे राम नाम होय सर्व घडेल भुवनाम शीर्षावर. म्हणून भगवंताचं नाम संत सोडून कुठेच नाही, म्हणून ते शब्द आलेला आहे. भगवंताचं नाम स्वर्गामध्ये नाही. स्वर्गामध्ये जर असतं तर स्वर्गीच्या मरचित आदी देवा मृत्यू लोक विभागा जन्मावा आणि इथे येऊन काय करणार, नारायण नामे होऊन जीवनमुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. स्वर्गामध्ये भगवंताचं नाम नाही, वैकुंठामध्ये भगवंताचं नाम नाही. वैकुंठ तो ऐशे नाही कवळ नाही काल्याचे. स्वर्गामध्ये नाही, वैकुंठामध्ये नाही, सत्य लोकांमध्ये नाही, यम लोकांमध्ये नाही, पाताळ लोकांमध्ये नाही. भगवंताचं नाम तुमच्या आमच्या ठिकाणी सुद्धा नाही. तुमच्या आमच्या नाम आपण नामचिंतन जरूर गातो, पण तुमचं आमचं नामचिंतन कसं आहे? नाम घेता वैखरी चित्त धावे विषयावर, हे तुमचं आमचं नामचिंतन आहे. म्हणून तुमच्या आमच्या नामाच्या चिंतनाचं आपलं स्वतःचं दुःख नाहीच होत नाही, तर दुसऱ्याचं दुःख कसं होईल? ज्यांच्या भगवत नामचिंतनाचा परिणाम जगाचं दुःख नाही, जगाला सुखमय अशी अवस्था ज्या भगवत भक्ताच्या नामचिंतनाचा परिणाम साधला जातो त्यांच्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन असतं. पैसे मागिनी नामघोषे नाहीशी करीती विश्वाचे दुःखे अवघे जगाची महासुखे दुमदुमित भरणे विठ्ठला संत सोडून कुठेच भगवंताचं नामचिंतन नाही. संत आणि नामचिंतन हे समीकरण आहे. म्हणून संत सोडून नामाचं चिंतन आपल्याला कुठेच पाहायला मिळत नाही. नाममय झालेलं जीवन जगतामध्ये म्हणजे संत जीवन आहे. नाम सोडून संतांचं जीवन असूच शकत नाही. सतत नाम चिंतनामध्ये संत महात्म्यांना सर्व ऐश्वर्याची प्राप्ती झाली, सर्व मोक्षाची प्राप्ती झालेली असते आणि मोक्षाची प्राप्ती होऊन सुद्धा परत जन्माला येतात महात्मे. भय नाही जन्म घेता मोक्ष सुख आणून राहतात. तुकामध्ये सत्ता करून नकट सेवेची. परत जगाच्या कल्याणासाठी संत महात्मे परत जन्माला जरी आले तर भगवत प्राप्तीचा आनंद त्यांच्यापासून दुरावला जात नाही. ज्ञानोत्तर अवस्था भक्ती अवस्था त्यांना प्राप्त झालेली असते आणि ज्ञानोत्तर भक्ती अवस्थेमध्ये अखंड भगवंताचं नामाचं चिंतन त्यांच्या जीवनामध्ये चालू असतं. म्हणून संताशिवाय नामचिंतन नाही. अर्जुन झोपी गेलेले असताना सुद्धा अर्जुनाच्या रोमारोमातून जय श्रीकृष्ण ध्वनी ऐकायला भेटतो. जगद्गुरु तुकोबाराच्या ज्या वाटेने गेले त्या वाटेला कान जरी लावले तर भगवंताच्या नामाचे ध्वनी विठ्ठलाचे ध्वनी ऐकायला मिळतात. जनाबाईच्या गोऱ्याला स्पर्श केला, त्या गोऱ्या जरी काना लावल्या तर विठ्ठल विठ्ठल बोलायला लागतात. चोखामेळाच्या हाडातून सुद्धा विठ्ठलाचे ध्वनी बाहेर पडतात. म्हणून आज संत महात्मा शरीराने जरी गेला तरी भगवत नाम चिंतनाच्या ध्वनीच्या अवतारामध्ये संतांचे अस्तित्व जगतामध्ये आजही आहे. विठ्ठला भगवंताच्या नामाच्या ध्वनीचा नाश होत नसतो आणि म्हणून आपण याच्या व्यवहारामध्ये आपण अनुभव घेतो. म्हणूनच आपण तीर्थयात्रेला जातो, वारीला जातो, संत महात्म्यांच्या पुण्यतिथीला जातो, वारी करतो. का कारण काय? तर तिथं गेल्यानंतर आपल्याला समाधान वाटतं, बरं वाटतं. आपले कुठलेही बाह्य प्रयत्न नसताना आपल्याला बरं कसं वाटतं? तर सुखाशी चढावा जयाचे असणे संत महात्म्यांच्या त्या अस्तित्वाचं सुख आहे. संत महात्म्यांच्या भगवत नामाचं ते सुख आहे. म्हणून आपण एखाद्या महात्म्याच्या समाधीचं दर्शन जर घेतलं, दर्शन घेतल्यानंतर त्याच्या मुखातून बाहेर पडतात, आता 1 महिना माझी बॅटरी चार्ज झाली, मला बरं वाटलं, मला समाधान वाटलं. एवढे व्यवहाराचे विचार असताना दुःखाचे दर्शन केल्यानंतर का असे बाहेर शब्द त्याच्या बाहेर पडतात?
कारण भगवत नामाच्या ध्वनीच्या सूक्ष्म लहरी त्या संत महात्म्याच्या चालू असतात. दुःखाचे अनेक विचार जरी असल्या तरी सूक्ष्म लहरी भगवत नामाच्या ते दुःखाचे विचार नाहीसे करतात आणि क्षणापुरती का होईना त्या दर्शन करायला वृत्तीशून्य अवस्था प्राप्त होते आणि वृत्तीशून्य अवस्था प्राप्त झाली की त्याच्या मुखातून बाहेर पडतात. मला बरं वाटलं, मला सुख वाटलं, तर हे बरं वाटलं, ते सुख वाटलं त्याच्या बाह्य प्रयत्नाचं नाही, संतांच्या त्या अस्तित्वाचं सुख आहे. संत महात्म्यांच्या सत्संगातून आपल्याला भगवत नामचिंतनाचा परिणाम घडत असतो. आपली इच्छा असो नसो, संतांचा सत्संग जीवाचा उद्धारच म्हणून समजायचं. आपली भगवत नामचिंतन कर इच्छा असो नसो, संतांनी उच्चारलेले कानात शब्द पडले जीवाचा उद्धार आहे. संतांनी उच्चारलेले शब्द उच्चारायला मिळाले घडलेले भोजन उच्चिष्टाचे. भगवंताच्या नामाचा महिमा संतांना माहिती आहे. धर्मग्रंथामध्ये भगवंताच्या नामाचा नामधारकाचे उद्धार झालेले अशा अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. एवढंच काय, नामधारकाचा उद्धार होत्यात नवल काय, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामेतीने लोक एवढं सामर्थ्य भगवत नामचिंतन नसल्यामुळे या भगवत नामाचा त्रिलोक्यात कुठे लाभ होत नाही, फक्त संतांच्या सत्संगातूनच लाभ होत असल्यामुळे महाराज म्हणतात मला सेवकाचा सेवक जरी व्हावं लागलं, कामानी बटिक सेवेचा सेवक दिनपणे रंग तेथे गेले तरी माझी तयारी आहे. म्हणून संतांचा सत्संग करा. महाराज मगापासून आम्ही हेच ऐकतो, संतांचा सत्संग करा, संतांचा सत्संग. अहो आम्हाला गरज आहे सुखाची, म्हणूनच महाराज म्हणतात गरज तुम्हाला सुखाची आहे ना, ते सगळे सुख संतांच्या सत्संगातून शेवटचं चरण. तुका मनुसार सुखाच्या संगाती, तुका मनुसार
तुका म्हणे सर्व सुख त्या सर्वांचे घडेल, पुण्य ती सर्वांची म्हणून परमार्थाचे सर्व सर्वांची प्राप्ती असल्यामुळे त्या ठिकाणी महाराज सांगतात ज्ञानेश्वर आईवडिलांच्या कृपाशीर्वादाने संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने आपल्या सर्वांकडून या सर्वांकडून हा परिसर कायम वाचन मनानं तनानं धनानं परस वारकरी संप्रदाय परमात्मा संतावर प्रेम करणारा परिसर म्हणून या परिसराचं जसं सर्व साधूवरचं प्रेम आहे तसं साधू संतांचं या परिसरावर आपल्या सर्वांवरचं प्रेम हे म्हणून या परिसरातल्या प्रत्येकाला परिसरातल्या प्रत्येक गावाला गावातल्या प्रत्येक कुटुंबाला कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्यक्ष असंच ज्या संत महात्म्यांच्या सत्संगाचा कृपाशीर्वाद फार मोठ्या प्रमाणामध्ये झाला आणि या संतांच्या कृपाशीर्वादातून एक वारकरी संप्रदायाची विचाराची बैठक या परिसरात मिळून या विचारातूनच आम्हाला एक विचाराची देणगी प्राप्त झाली ती म्हणजे नीती सदाचार सेवाभाव वृत्ती आणि या सेवाभाव वृत्तीतूनच या परिसराकडून होत असलेला या दिव्य भव्य अशा मोठ्या प्रमाणामध्ये खंडहरणा महोत्सव सोमयाग महायज्ञ हे परमार्थिक साधना आपल्याकडून होतात त्याचं सर्व श्रेय पुढे कन्यापुत्र होते ज्या स्वातंत्र्याचा एक वाटेने आपले हिताच वर्ष जगत धन्य माता पिता यांच्या आपल्या सर्व संतांच्या कृपाशीर्वादातून आईवडिलांच्या कृपाशीर्वादातून या साधना घडतात आणि या साधना आपल्याला या धर्म मंडपामध्ये प्राप्त करून देणारे हा वारकरी संप्रदायाचा परमार्थाचा बरोबर सोमयाग भगवान यज्ञ नारायणचा कृपाशीर्वाद ज्यांच्या अथक परिश्रमातून आपल्याला धर्म मंडपामध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त झाली आणि यज्ञ नारायणाच्या कृपाशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त होऊन जीव दशेचा बाजू भक्ती प्रेमाच्या सुखाची अनुभूती आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून देणारे ज्या परिवारानं संपूर्ण जीवनच भगवान यज्ञ नारायण समर्पित करून या वैश्विक कल्याणाच्या परमार्थाच्या साधना ज्या परिवाराकडून चालू आहेत आपले सर्वांचे सद्गुरू असणारे रंगनाथ बाबा सेलुकर आणि तेच कार्य व्यापक प्रमाणामध्ये ज्यांच्याद्वारा हा परमार्थाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आहे असे आपल्याला सर्वांना परिचित असणारे आपले सर्वांचे सद्गुरू यज्ञेश्वर बाबा सेलुकर यांच्या माध्यमातून हा महायज्ञ या ठिकाणी संपन्न होतो आहे याच ठिकाणी नाही तर देशामध्ये अनेक ठिकाणी या महायज्ञाचं आयोजन यज्ञेश्वर बाबांच्या माध्यमातून संयोजन नियोजन आणि मार्गदर्शन होत आहे आणि हे वैश्विक कल्याणाचे परमार्थाच्या साधनेची दखल घेऊन केंद्रानं राष्ट्रपती पुरस्कार त्यांना पद्मभूषण असा पुरस्कार प्राप्त झालेला आहे म्हणून आपण मोठ्या गजरामध्ये बाबांचं स्वागत करू तेव्हा सगळ्यांनी मोठ्या गजर टाळ्या वाजवायच्या त्यांचं स्वागत करून सर्वांनी एकदा मोठ्या गजरामध्ये टाळ्या वाजवायच्या आहेत म्हणजे हे आपली आनंदाची गोष्ट आहे आणि हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे अनेक पुरस्कार त्यांच्या पारमार्थिक कार्याची दखल घेऊन त्यांना प्राप्त होऊ आणि अनेक पारमार्थिक कार्य त्यांच्या द्वारा संपन्न होऊन हा परमार्थाचा आशीर्वाद आम्हाला प्रत्येकांना प्राप्त हो आणि व्यापक प्रमाणामध्ये हे पारमार्थिक कार्य बाबाकडून हो आणि ते कार्य होण्यासाठी माझा अधिकार नाही पण प्रेमाचे संकेत म्हणून त्यांना दीर्घ आयुष्य ते ऐश्वर्य प्राप्त हो आणि उत्तरोत्तर हा परमार्थाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत राहू अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपलं जसं भौतिक वैभवामध्ये उत्तरोत्तर वाढ होत आहे तशी पारमार्थिक वैभवामध्ये सुद्धा आपली सर्वांची वाढ हो आणि भौतिक आणि परमार्थाच्या प्रगतीतून आपल्या सर्वांकडूनच जगाला समाजाला समाधान लाभेल अशा पारमार्थिक साधना आपल्या सर्वांकडून करून घेऊत अशी मी अपेक्षा व्यक्त करून बाळनाथ मोरे संस्थांच्या वतीनं आपल्या सर्वांना या यज्ञ महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांचे शुभ आशीर्वादांनी माझे सेवेचे 2 शब्द संपवतो जय विठ्ठल जय